दोन्ही संघांसाठी खूप सामना महत्त्वाचा आहे। पहिला विजय कोणत्या संघासाठी तो असेल या सामन्यादरम्यान नक्कीच काहीच वेळात आपल्याला पाहायला मिळेल। रणनीती दोन्ही संघ आखतायत कारण सामना तेवढाच महत्त्वाचा। हॅलो, दोन्ही संघ कडधार आपला अतिरिक्त खेळाडू जो 12वा खेळाडू असेल कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। माऊली तळवणे क्रिकेट संघाचा अतिरिक्त खेळाडू आहे। विनंती असेल भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजेश वेंगुर्लेकर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने नवोदित बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय। विनंती असेल राजा नाटेकर आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। पावपेचा महत्वपूर्ण षटक आणि माऊली तळवणे क्रिकेट टीम कडून संघाचा कर्णधार पावपेच्या षटकादरम्यान पपन साळगावकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळते। राजेश वेंगुर्लेकर स्ट्रायकिंग एंडला, पंचांचा सिग्नल आलाय कमेंट्री बॉक्स मध्ये। सामन्याला सुरुवात असेल। पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर आहे मॅन फ्रॉम तळावडा राजेश वेंगुर्लेकर। पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये फटका खेळलाय, फटका खूप चांगला आहे। चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, हेलका वेग घेत असताना सीमारेषा पार 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती राजेशच्या बॅटमधून निघाला एक्स्ट्रा कव्हरला हा कमालीचा दमदार गॅप मध्ये निघणारा चौकार। पहिल्या चेंडूवरती सुरुवात खूप चांगली केली, एक कमालीचा कव्हर ड्राईव्हच्या चौकारडे फलंदाज राजेश वेंगुर्लेकर याने वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय धावफलकावरती 4 धावा। पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला राजेश सज्ज असेल नेक्स्ट बॉल साठी। फ्रंटफुटचा वापर केलाय, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न पुढे सरकत असताना फलंदाज राजेश कडून पाहायला मिळाला, परंतु हाफ ट्रॅकर चेंडू खांद्याचा चांगला वापर करत असताना टप्पा यावेळी जर पाहिला तर थोडासा मागे ठेवला गोलंदाज पपन साळगावकर यांनी। निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 4 धावा धावफलकावरती। बदललेली त्या गोलंदाजीतील प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं हे नक्कीच पाहायला मिळेल। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला लागलाय चेंडू, विकेट किपर कुशल पेडणेकर ह्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। पहिला धक्का भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमला 4 या धावसंख्येवरती एक चौकार जरूर खेचलाय राजेश याने, परंतु विकेट इथे गमावले आपले। पपन साळगावकर यांनी पहिला धक्का दिला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला, पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी। 4 धावा 1 गडी बाद या धावफलकावर। वन डाऊन वाटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना विक्रांत धाऊसकर बबल राऊळ यांची साथ देण्यासाठी 4 धावा 1 गडी बाद या धावफलकावरती। सुरुवात खूप चांगली केली होती, एक चांगल्या फटक्याने राजेश वेंगुर्लेकर या बॅटरने कुठेतरी वाटलं होतं की या सामन्यात एक चांगली खेळी राजेश कडून पाहायला मिळेल आपल्या टीमसाठी, परंतु मोठ्या फटक्याचा मोह आणि त्या मोठ्या फटक्याच्या मोहात आपले विकेट गमावले। पपन साळगावकर यांनी एक कमालीचा चेंडू जो डिलिव्हर्ड केलाय राजेशच्या विरोधात, तिथे विकेट मिळवत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती विक्रांत पाहायला मिळते। राईट हँडर बॅटर आहेत आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणात देखील बदल केलाय। डीप कावकुडला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय आणि ऑफसेटला जर पाहिलं तर वाईड स्लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक। यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना स्कूपचा फटका फाईन लेगला खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतायत चेंडू अडवण्यासाठी।
पोहोचले त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी. आणि जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी थोडासा काय होण्या, परंतु ताळमेळ चुकला होता. परंतु अंतिम क्षणात या 2 धावा पूर्ण होत आहेत. विक्रांत आणि बाबल याच्या दरम्यान 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्रिकेटमध्ये यस नो वेड हे शब्द खूप महत्वाचे असतात. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ज्यावेळी आपण धावा घेत असतो तर पाहिलं तर थोडासा ताळमेळ चुकला होता. कॉलिंग थोडंसं चुकीचं होतं. परंतु अंतिम क्षणात या 2 धावेने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विक्रांत. बिगबान चेंडू भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विक्रांत कडून. असं काहीसं मैदानात दाखवलं फलंदाज विक्रांत याने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्या असती धावपलकावरती 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकादरम्यान काय भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पवन साळगावकर करताना पाहायला मिळतात. परत एक वेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक बॅटची बाहेरील कडा. विक्रांत झेलबाच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का बसतोय. भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमला सांघिक धावसंख्या धावपलकावरती स्थिरावली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात जर पाहिली तर याही सामन्यात अडखळत आणि थोडीशी म्हणावी लागेल निराशाजनक भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमसाठी. फायटर्स निरवडे क्रिकेट टीमसाठी धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून मैदानात पाहायला मिळतोय. राजेश वेंगुर्लेकर माघारी परतल्यानंतर विक्रांत देखील मोठ्या फटक्याच्या मोहात माघारी परततोय. आणि नवीन बॅटर दादा नाईक नॉन स्ट्राइक एला गोलंदाजीसाठी जो फर्नांडिस मॅन फ्रॉम आसगाव. जोचा पहिला चेंडू क्रॉस पॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू तो देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न फलंदाज बाबल कडून, परंतु चेंडूवरती बीट केलाय जो फर्नांडिस याने. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय बाबलच्या विरोधात. फुलर लेनचा चेंडू जो विकेट कीपर यांच्या जवळ स्थिरावलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात सांघिक धावसंख्या 6 धावा. प्रत्येक वेळेला तोच प्रयत्न झालाय मोठ्या फटक्यासाठी, परंतु यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू आणि त्याचमुळे पंच देखील कळवत आहेत स्फेअर असलाय चेंडू. आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 7 धावा धावपलकावर. बाबल स्ट्राइक एंडला. चांगला चेंडू यावेळी जर पाहिला तर थोडेसे फिंगर रोल केले होते. चेंडूवरती पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू फलंदाज बाबलला बीट करतोय. अजून एक निर्धाव चेंडू बाबलच्या विरोधात. पॉवर प्लेचं दुसरं षटक. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न तर जरूर चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगले गोलंदाजी देखील तेवढीच मैदानात पाहायला मिळते. यावेळी ऑफिस फटका कव्हरला खेळला. 1 धाव तर पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानात चाललाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण करण्यात येईल 2 धावा अगदी सहजरित्या मिळताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. यावेळी कमालीचा फटका. फलंदाज बाबलच्या बॅटमधून चेंडू डीप स्क्वेअर लेगला फेकलाय. 6 धावांसाठी षटकार खेचलाय बाबल याने. पप्पू तोडकरची आठवण करून देणारा हा फटका बाबलच्या बॅटमधून शफल होत असताना मैदानात कोसळले, परंतु फटका जर पाहिला तर क्रॅकिंग होता. स्क्वेअर लेगला षटकार जोच्या विरोधात. कमालीच्या फटक्याने जोच्या विरोधात एक आघात केलाय. यावेळी ऑन साइडला फटका. मिड विकेटला खेळ आहे. 1 धाव तर पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक वेगात गतीने जरूर आले चेंडू रोखण्यासाठी, परंतु 2 धावा मिळतील या चेंडूवरती. बाबल आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या 17 धावा या धावपलकावरती. 17 रन लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावरती. जो फर्नांडिस पॉवर पिचच्या षटकादरम्यान विकेटच्या प्रतिशोधात. समोर जर पाहिलं तर बाबल हा बॅटर.
यावेळी फटका समोर खेळ आहेत. वाईड स्ट्रॉंग आपला चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळत आहेत. प्रयत्न जरूर करत होते चेंडू रोखण्यासाठी, परंतु फटक्यात ताकद आणि त्याचबरोबर टायमिंग देखील. अंतिम चेंडूवरती जोच्या विरोधात आलाय चौकार. मिळतील धावा 4. फलंदाज बाबलला सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. बनवल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीम कडून सुरुवातीला नक्कीच धावांसाठी संघर्ष, परंतु दुसऱ्या षटकात बॅटर बाबलच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जो फर्नांडिसच्या विरोधात पाहायला मिळाला आणि ते दुसरं पॉवर प्लेचं षटक नक्कीच आपल्या संघासाठी मोठं बनवलं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावपलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी प्रथमेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्रायकिंग इनला असेल दादा नाईक हा बॅटर. पहिला चेंडू हलक्या हाताने स्लाइस केलाय. फाईल लेगला फटका खेळला. शॉर्ट फाईल लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मेल सिंगल एक धाव संख्या 22 धावा धावपलकावरती. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्माननीय श्री गजानन जाधव यांचं. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. निरवडे चॅम्पियन ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान लोअर फुल टॉस चेंडू आडवा बॅटने फटका खेळला. बाबलने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत कुशल पाहायला मिळतात. वेगात गतीने आले चेंडू रोखण्यासाठी फेक करण्यात आले. स्ट्रायकिंग एंडला या दरम्यान 1 धाव बाबलच्या बॅटमधून आणि 1 धाव निघत असताना सांघिक धाव संख्या 23 धावा या धावपलकावरती. तिसरं षटक प्रथमेश गोलंदाजीसाठी विकेटच्या शोधात नक्कीच असेल प्रथमेश, परंतु चांगले चेंडू देखील प्रथमेशला टाकावे लागतील या षटकात. कारण मागील षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेचं ते दुसरं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालंय. माऊली तळवणे क्रिकेट टीमसाठी चांगला चेंडू उजव्याशीच्या बाहेर ठेवलाय, परंतु पंचांचा इशारा की जर पाहिलं तर अस्व्या चेंडू पाहायला मिळतोय. उजव्याशीच्या खूपच बाहेर वळणारा हा चेंडू. अतिरिक्त धावा मिळतात. अधिकच्या धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा या धावपलकावर. फुलटॉस चेंडू दुसरा बॅटने फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आलेत. वेगात गतीने चेंडू रोखण्यासाठी चांगला ताबा मिळवताना पाहायला मिळतात चेंडूवरती. सिंगल धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. फलंदाज गणपत नाईक. सिंगल सांघिक धावसंख्या जर पाहिले तर परावर्तित धावपलकावरती 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या. सिंगल डबल धावसंख्येवरती जर पाहिलं तर आता थोडासा लक्ष पाहायला मिळतं फलंदाजाचं. मोठ्या फटक्यांना थोडासा विराम लावलाय, परंतु सिंगल डबल धावा बनतायत. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. शिराचा वेध घेणारा चेंडू वेगात गतीने आलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न, जी धाव अस्तित्वात नव्हती, परंतु इथे जर पाहिलं तर चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करणारा फलंदाजाकडून गणपत माघारी परततील. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावली आहे. भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमने सांघिक धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गणपत नाईक बॅक टू दी पवेलियन. आतमध्ये भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट संघाचा कर्णधार मॅन फ्रॉम मळगाव. मळगावचा विस्फोटक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राजा नाटेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमी चर्चेतील असणारे हे नाव. आणि व्यावसायिक क्रिकेट बरोबरच विविध स्पर्धांमध्ये कमालीची फटकेबाजी राजाकडून पाहायला मिळाली. यावेळी जर पाहिलं तर बाबलच्या बॅटमधून लॉंग लेगच्या क्षेत्रात फटका खूप चांगला आणि त्याचमुळे मिळतील धावा 4. चौकार आलाय प्रथमेशच्या विरोधात.
बाबलच्या बॅटमधून आणि या चौकाडी टीमची धावसंख्या 29 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात खराब चेंडू म्हणावा लागेल. डाव्याष्टीच्या बाहेर असणारा चेंडू अगदी पॅडवरती टाकलाय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर बाबलच्या बॅटमधून लॉंग लेगच्या क्षेत्रात ज्या ठिकाणी कोणतेही क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी चौकार. सांघिक धावसंख्येला बढती देणारा हा चौकार. धावपलकावरती 29 धावा. परत एक वेळा जर पाहिलं तर मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते झेलसाठी. झेल तर सुटलाय परंतु जर पाहिलं तर जोपर्यंत चेंडू रोखण्यात येईल 2 धावा मिळतील या चेंडूवरती बाबलला आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीम कडून पाहायला मिळतात. येणारे पुढील 3 षटक आणि या 3 षटकादरम्यान अजून किती धावा जोडल्या जातील अशाच प्रकारची फलंदाजी याच रन रेटने जर करण्यात येईल तर नक्कीच 60 ते 65 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा सफल राहील भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमचा. परंतु समोरून देखील माऊली तळवणे क्रिकेट संघाचे गोलंदाज कमबॅक करतायत, पुनरागमन करतायत गोलंदाजीत देखील. येणारे पुढील 3 षटक आणि काय घडेल हे सगळ्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया सावळाराम शिरोडकर यांचा. आनंदी निवासचे सर्व सन्मान्य विघ्नेशजी पवार साहेबांचे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मयुरेश विनंती आहे आपल्याला आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मैदानाच्या दिशेने आपण पाहतो 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती 31 धावा. बाबाजी मालवणकर चौथं षटक. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास डीप थर्डमॅनच्या दिशेने आणि बघता बघता या ठिकाणी 4 धावा. चौकार निघालाय. राजा नाटेकर या चौकारानिशी आपल्या वैयक्तिक धावांचं श्री गणेशा करतोय आणि 4 धावांनिशी धावफलक 35 धावांवर. बाबाजी मालवणकर या गोलंदाजाचं चौकारानिशी स्वागत केले मैदानात. या 4थ्या षटकात राजा नाटेकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर. मोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. ती ओळख आहे या फलंदाजाची. ओव्हरपिच चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनला खूपच सुंदर फटका. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला खेळलाय. लांब षटकार. निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. सुंदर गणागती प्रहार षटकार आणि 6 धावांनिशी धावफलक हा परावर्तित झालाय 41 धावांवर. अकुटापाचा चेंडू यावेळी खाली क्षेत्रात पुन्हा एकदा एक सुंदर फटका सजवलाय. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार. निर्धाव चेंडूच्या शोधात आहे माऊली तळवणे क्रिकेट संघ. परंतु दुसऱ्या बाजूने ज्या कामगिरीसाठी राजा नाटेकर आलाय मैदानात ती कामगिरी पहिल्या चेंडूपासून करायला सुरुवात केली आहे. गोलंदाज अँगल मध्ये बदलाव करतोय. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज. यावेळी अँगल मधले बदलाव केल्यानंतर निश्चितच टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त राईस सोडणारा चेंडू. बाकीची सोपस्कर कामगिरी विकेटच्या मागे पापन साळगावकर पूर्ण करतो. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. येणाऱ्या कालखंडात या 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावफलकावर 3 गडी बाद 45 धावा असा धावफलकावर लेखाजोखा आपण पाहतोय या 4थ्या षटकादरम्यान. पुन्हा एकदा कुटापाचा चेंडू हलक्याच बॅटने क्लिक केली. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बहुधा अमित कोळंबकर हा चेंडूवरती येतोय. चेंडूला बॅकअप देतोय. परती करतोय. तेवढ्यात 1 धाव. एका धावेनिशी निश्चितच समाधान मानलं जात आहे आणि एका धावेनिशी धावफलक आता मात्र 46 धावांवर परावर्तित. आजचा दुसरा दिवसातील ही लढत क्रमांक 4. चौथी लढत मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने 2 सामन्यात दोन्ही विजय आहेत.
साई शिलेवन भव्या स्पोर्ट्स कारिब्रे क्रिकेट टीम कडनं. दुसऱ्या बाजूने सातारा संघ 2 सामन्यात एक विजयश्री संपादन करतोय, 1 सामन्यात पराभव. ओव्हरपिच चेंडू बाबल राऊच्या बॅट मधून देखील निघालाय गणाघाती प्रहार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला उडवलाय. हवाई फायर स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक वैयक्तिक क्रमांक 2 आणि संघातर्फे 5व्या षटकाची सुरुवात. स्वतः संघाचा कर्णधार पपन साळगावकर हा अगदी कॉमेंट्री बॉक्स समोरनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने राजा नाटेकर आत्ताच मैदानामध्ये आलाय, विस्फोटक खेळी करायला सुरुवात केली आहे, तर एका बाजूने बिनीचा खेळाडू बाबल राऊळ हा सुरेख फलंदाजी करतोय. ओव्हरपिच चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू विसावल्यानंतर एक सिंगल धाव आणि धावफलक आता मात्र 53 धावांवर. पहिला सामना निश्चितच काहीसा कमी धावांचा, दुसऱ्या सामन्यात 70 गाठली होती, त्या सामन्यात धावांचा पाठलाग होऊ शकला नाही. या अगोदरचा सामना अवघ्या 50 धावांचा आणि त्या सामन्यात देखील सुरेख गोलंदाजीच्या जोरावर गोलंदाजाने आपला दबदबा सिद्ध केला. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. शॉटचा फिल्डर विकेट किपर चेंडूला बॅकअप देईल. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा बाबल राऊच्या बॅट मधनं आणि या सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र 54 धावांवर. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावफलक थोडीशी पार्टनरशिप देखील झाली धावफलकावरती. भूतनाथ वाईट निरवडे क्रिकेट संघ धावफलक एका मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. पपन साळगावकर 15-16 पावलांचं रनअप अगदी मान्यवर कक्षाच्या समोरनं राईट मोर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने फटका खेळला. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक घेतोय. पुन्हा एकदा एका सिंगल धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज आणि या सिंगल धावेनिशी 55 धावांवर धावफलक. अतिशय सुंदर हस्ताक्षर आणि नीटनेटका हस्ताक्षर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये रीड की हड्डी गुणलेखनाची भूमिका लवलेश कांबळी कालच्या दिवसापासून जोडले जात आहेत आणि काय सुंदर स्कोरिंग काउंटिंगची भूमिका आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका मिड ऑफला या ठिकाणी चेंडू जमिनी लगत विसावतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शुभ मारुंदेकर बॅकअप देईल. तेवढ्यात एका धावेवर समाधान. रणनीती साफ दिसते. राजा नाटेकर असेल, बाबल राऊळ असेल, या षटकात सिंगल डबल धावा घ्यायच्या आणि स्लॉक षटकात अगदी शेवटच्या षटकातील गोलंदाजावर तुटून पडायचं आणि धावफलक अगदी 70 गाठायची हा इरादा आहे या दोन्ही खेळाडूंच्या मैदानात. 5वं षटक पपन साळगावकर 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. सिंगल धाव काही रोखू शकत नाहीयेत, परंतु मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय या दोन्ही फलंदाजांना पपन साळगावकरने आपल्या गोलंदाजीत. राजा नाटेकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगच्या दिशेने सज्ज झालाय. अतिशय वेगवान चेंडू हलकीशी पंचांकडे अपील केली जाते, परंतु निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र सांघिक धावफलक काही काळासाठी स्थिरावलंय मैदानात. 56 धावा अब तक 56 धावा धावफलकावरती झाल्यात, परंतु येणाऱ्या कालखंडात किती धावांपर्यंत मसलमार धावफलक. पपन साळगावकर आपल्या षटकातील आपल्या कोट्यातील अंतरिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे तो संघाचा कर्णधार, संघाचा सेनापती, दोन्ही संघाचे कर्णधार आमने सामने पपन साळगावकर विपक्ष राजा नाटेकर. पोलर लेनचा चेंडू फटका फसलाय, परंतु खाली क्षेत्रात चेंडू विसावलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरून अमित कोळंबकर चेंडू मागे जातोय. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि सिंगल नेशी अगदी षटक देखील संपले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो राजा नाटेकर. मैदानात 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात
57 धावा धावपलकावरचा लेखाजोखा. येणाऱ्या कालखंडात अंतरिम 6 चेंडू बाकी आणि बघूया या 6 चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील. नैनेश पेंडेकर गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. अंतरिम 6 चेंडू. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हे बचावाचं साधन असं बऱ्याच दिवशी म्हटलं जातं. फलंदाजाला आक्रमणवरी फलंदाजी करायची आहे तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाला याच आक्रमणतावरी फलंदाजापासून वाचवायचं आहे गोलंदाजीत. बघूया कोण कोणावर हावी होतोय. निर्धाव चेंडू या अंतिम षटकातील आणि निर्धाव चेंडूनिशी अंतिम षटकाची सुरुवात होते मैदानात. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. अमित कोळंबकर पहिल्या प्रयत्नात काहीसा फसतोय. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता त्याला मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेलं. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि सांघिक धावफलक या दुहेरी धावनिशी 59 धावांवर. अंतिम षटक आहे मार्गस्थ. राजा नाटेकर पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. निश्चितच डगआउट मधून अपेक्षा वर्तवली जाते एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची. ओहो यावेळी सुंदर चेंडू. मिडस्टिक उद्ध्वस्त केली जाते. क्लीन बोल्ड होतोय राजा नाटेकर आणि राजा नाटेकरच्या रूपात भूतनाथ फायटर निरवडे क्रिकेट संघाला बसलेला 4था आदरा. 4 गडी बाद 59 धावा धावफलकावर. नेमकं शेवटचं षटक हे प्रगतीपथावर. डीजे परचं सत्र. चौकार षटकारांची आतषबाजी, विकेटची पडझड आणि त्याच दरम्यान डीजे च्या माध्यमातून वाजवली जाणारी अप्रतिम धून. छोटासा आमचा मित्र पार्थ मसूरकर दुपारच्या सत्रात काय सुंदर डीजेची धून वाजवतोय आणि आपल्या परीने का होईना या मैदानावरती माहोल बनवण्याची कामगिरी करतोय. वल्लभ मोरसकर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल जोवर अप्रतिम दर्जाची फेकी करेल. 1 धाव. 1 धावावर समाधान मानलं जात आहे आणि धावफलक एका धावेनिशी 60 धावांवर. अंतरिम षटक. स्लॉक षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. एका बाजूने सलामीला आलेला बाबलराव अजूनही मैदानामध्ये थांबलाय. सिंगल डबल सेन्सिबल खेळी करत एका दुसरा मोठा फटका देखील खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक अमित कोळंबकर झपकन चेंडूची फेकी ही विकेट किपरच्या दिशेने करतोय आणि आता मात्र स्ट्राईक साठी असलेली झडपड आणि यावेळी फक्त 1च धाव आणि स्ट्राईक साठी झडपडच्या रूपात वल्लभला धाव वाजवून मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 1 धाव जरूर मिळतंय धावफलकावरती. 51 धावा. 61 धावा धावफलकावरती. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एक धावेमध्ये फटका खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल होता. हो यावेळी बघता बघता तिसरी धाव देखील परंतु डायरेक्ट फेकी आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात जरूर परंतु
आणि या 2 धावेनिशी धावफलक 63 धावांवर. जवळजवळ या ठिकाणी इनिंगचा खेळ संपलाय. 6 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती झाल्यात 6 गडी बाद 63 धावा आणि 64 धावांचं टार्गेट प्रति षटकामागे. जवळजवळ 10 ते 11 धावांची धावगती राखत धावांचा पाठलाग करावा लागेल आणि दोन्ही टीमचा विचार करता एक एक पराभव आहे दोन्ही टीमच्या खात्यात आणि विजय अजूनही माहीत नाही आहे. म्हणजे अकाउंट ओपन करायचं आहे, परंतु बघूया कशा रीतीने धावांचा केला जाईल पाठलाग. 36 चेंडू आणि 64 धावा हे विजयाचं समीकरण आणि नेमकं कशा रीतीने धावांचा पाठलाग केला जाईल, मैदानात काय घडेल काय बिघडेल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी मी काही वेळासाठी थांबतोय. साहिल खोबरेकर दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्यासोबत असतील सुरुवातीला. हॅलो, सामना हा देखील रंगला जातो. 2 बलाढ्य संघांदरम्यान सामना हा देखील रंगला जातो. दुपारच्या सामना दरम्यान दुपारच्या सत्रा दरम्यान प्रथम फलंदाजी केली ते भूतनाथ फायटर्स निरावडे संघाने आणि उभारलेला धावांचा डोंगर तो तब्बल 63 धाव्यांचा 64 धाव्यांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सगळ्यांका हा जोड नमस्कार असा या मालवणी केंद्रावरना गोलंदाज सज्ज पहिला षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने चेंडू यावेळी पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स जवळ चेंडू सीमारेखा पार चौकार. चौकारानिशी संघाचा श्री गणेशा कुशल्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूत पहिलो चौकार इनिंग दरम्यान देखील बघूक मिळालो आणि चौकारानिशी संघाचा श्री गणेशा या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटको बहुधा क्षेत्ररक्षक बरोच लांब. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो गेलो. 2 धावा देखील पूर्ण केले जातात दोन्ही फलंदाजांदरम्यानचे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तब्बल 3 धावा. 3 धावेनिशी संघाची धाव संख्या तब्बल 7 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 7 धावा धावफलकावर. पहिला षटक देखील प्रगतीपथावर असताना पहिला षटक या अनिवार्य पॉवर प्लेचा षटक देखील
तब्बल 6 षटकांचा सामनो हे देखील मैदानाच्या दिशेने पहिला षटक ह्या अनिवार्य पॉवर प्लेचा षटक देखील बघू मिळता खेळ समाप्त झालो करू तब्बल 2 चेंडू दरम्यान 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी हे देखील शुभम या नावाच्या गोलंदाजाकडून या दरम्यान उसरू मारण्याचा प्रयत्न बहुधा चेंडू फळीचो कोणताही संपर्क होईना नाही निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने होता निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो गेलो या दरम्यानचा सुंदर फटको चेंडू अडवला जाता बहुधा एक धाव देखील पूर्ण केली गेली एक चोरटी धाव ही मैदानाच्या दिशेने पूर्ण केली जातात दोन्ही फलंदाजांदरम्यानची व या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती तब्बल 8 धावा धाव फलकावर 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त संघाची धाव संख्या 8 धावा धाव फलकावरती या दरम्यानचा फटको तर सुंदर कुशल्याच्या बॅट मधून फटको बसलो गेलो क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही फलंदाजक परताचा लागताना तंबूच्या दिशेने यावेळी कुशल बॅक टू दी बॉल संघाची धावा संख्या 8 धावा डीजे अमित गोळंबकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी संघाच्या धाब्या संख्येचा विचार करू गेला तर धाव फलकावरती धावा ते तब्बल 8 धावा धाव फलकावर 5 चेंडूचा खेळ होता समाप्त 1 टू गो एका चेंडूचा खेळ असतात बाकी पहिल्या षटकातील सांगता करणारा चेंडू यावेळी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शुभम सज्ज असतात या दरम्यान पंचांकडे अपील केली गेली पंच हे देखील अपील फेटाळून लावतात पंचाचा इशारा निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त संघाची धाव संख्या तब्बल 8 धावा धाव फलकावर डीजे गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज पहिलो चेंडू उचलून मारलेलो फटको बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता बच्चाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ येता चेंडू वन बाउंड सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी या 4 धावेनिशी संघाची धाव संख्या तब्बल 12 धावा धाव फलकावर
या दरम्यानचो जमनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो बॅकअप करणारो क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने येईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडता संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या जाऊन पोचता यावेळी 16 धावा 16 धावा धावफलकावरती बहुधा दुसरा षटक प्रगतीपथावर. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद फलंदाज परत लागत्या तंबूच्या दिशेने संघाची धावसंख्या 16 धावा डेझे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने यावेळी जो स्ट्रायकिंग एंडला सज्ज असतात पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी. फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोबर दूर असा एक धाव पूर्ण केली जातात दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होता सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी 4 धावेनिशी संघाची धावा संख्या 20 धावा. चेंडूचा खेळ बाकी दुसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू एक चेंडू उरलो जोयच्या बॅट मधून इल्या एक मोठा फटको एक चौकार देखील फलंदाज जो याच्या बॅट मधून तब्बल 6 षटकांचा सामना मैदानाच्या दिशेने. या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न एक चोरटी धाव घेण्याचा होतो प्रयत्न एक धाव देखील पूर्ण केली जाता पंचाचा इशारा 22च्या स्वरूपात एकेरी धावेचं येईल. बहुधा या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोचली ती तब्बल 21 धावा धाव फलकावरती. खेळ समाप्त झालो 2 षटकांचो खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो संघाची धावसंख्या 21 धावा धाव फलकावरती. स्वप्नील मांजरेकर गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन स्वप्नील सज्ज असतात गोलंदाजी मार्गवर. या दरम्यान जो सुंदर चेंडू बहुधा चेंडू फळीचा कोणताही संपर्क होईना नाही निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू यो निर्धाव चेंडू घडलो गेलो आमच्या कॉबॅटरी बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. या दरम्यान काही बुलडॉग प्रकारचा चेंडू पुढे सरसावून खेळलेलो फटको क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने यावेळी चेंडू हे देखील अडवलो गेलो बहुधा 2 धावा देखील पूर्ण दुहेरी धावेनिशी समाधान दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती ती तब्बल 23 धावा.
23 धावा धावफलकावर. हे समाप्त होता तब्बल 2 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी ही देखील मैदानाच्या दिशेने. अंतरिमचे 4 चेंडू उरले. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. या दरम्यानचा सुंदर चेंडू. बहुधा चेंडू फळीचा कोणताही संपर्क होणार नाही. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटीवर देखील गणलो गेलो. या दरम्यानचा फटको तर सुंदर. क्षेत्ररक्षक बरोच दूर. उदा 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न असा. रनआउटची संधी. फलंदाज जो देखील बाद होऊन तंबूच्या दिशेने रनआउटच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 24 धाव. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 26 धावा धाव फलकावर. 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी. 40 धावे. या दरम्यान जमिनीलगतचा फटको. 38 सर्कलच्या चेंडू अडवला जाता. 1 धाव देखील सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेनिशी तब्बल 25 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडू दरम्यानची 1 धाव. चौथा षटक देखील प्रगतीपथावर असताना
या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने, निर्धाव चेंडूची गणना इथे देखील मैदानाच्या दिशेने होता. खेळ समाप्त झालो. 3 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी इथे देखील मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा पुढे सहसा मारण्याचा तो प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचे 2 चेंडू हे निर्धाव चेंडू गणले गेले. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 4 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी ही देखील मैदानाच्या दिशेने. या दरम्यान चौफटको तर सुंदर, क्षेत्ररक्षक बरोबर बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार. 4 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 29 धावा धाव फलकावरती. खेळ होता समाप्त. 5 चेंडू दरम्यान विचार करू गेला तर 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यान वेगवान पद्धतीने चेंडू पंचांकडे अपील केली गेली. बहुधा निर्धाव चेंडू, षटकाची झाली सांगता. खेळ समाप्त झालो. 4 षटकांचा खेळ समाप्त झालो. 24 चेंडूंचो संघाची धाव संख्या 29 धावा. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावा, 35 धावांची आवश्यकता. प्रगतीपथावर 2 चेंडू दरम्यान तब्बल 4 धावा खर्च करणारी गोलंदाजी मैदानाच्या दिशेने. अंतरिमचे 4 चेंडू उरलेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पप्पन सज्ज. संघाचं तारणार, संघाचं हुकमी ऐकू यावे. मैदानाच्या दिशेने पप्पन जागावकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज असतात पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी. या दरम्यान चौफटको तर सुंदर, बहुधा जमलेलं चौफटको. क्षेत्ररक्षक थोडस बीड होता. बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता सीमारेखा पार 4 धावांसाठी. संख्या 37. यापुढील होणारा सामना या दरम्यान फटको तर सुंदर बपऱ्याच्या बॅट मधून बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता सीमारेखा पार 6 धावेंसाठी. आणि या 6 धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 43 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ होता समाप्त. भवांश स्पोर्ट्स साईश 11 कारिवडे विरुद्ध भूतनाथ फायटर्स निरवडे. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 21 धावेची असद आवश्यकता. 8 चेंडू 21 धावा असद विजयाचा समीकरण. अंतरिमचे 2 चेंडू उरलेत.
21 धावेंची असत आवश्यकता. 8 चेंडू 21 धावा असं असत विजयाचं समीकरण. या दरम्यान जो चेंडू पंचांचा इशारा, पंचांचे दोन्ही हात समांतर, पंच हे देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या 44 धावा धाव फलकावरती. या दरम्यानचा फटको तर सुंदर. यावेळी चेंडू ट्रॅव्हल करता बहुधा सीमारेखा बार षटकारासाठी सुंदर फलंदाजी पपनाची. संघाचं तारणार, संघाचं हुकमी एको. यावेळी पपनाच्या बॅट मधून षटकार. धाव संख्या 50 धावा. देखील बघू मैदान. उलटा प्रकारचा चेंडू फटको तर सुंदर मैदानाच्या दिशेने. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेशी समाधान. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तब्बल 2 धावा हे देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी समाधान. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 52 धावा. सामना जिंकण्यासाठी अंतरिमचे 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण 12 धावा. डिझाईन 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 12 धावा. गोलंदाजी मार्गवर दादा नाही घ्यावे सज्ज. या दरम्यान चेंडू हे देखील अडवलं गेलो. बहुधा 1 धाव पूर्ण. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती देखील पूर्ण केली जाता. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल 53 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू 11 धावेची आवश्यकता. अंतरिमचे 5 चेंडू उरलेत व 11 धावा. पाच चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडू दरम्यानची 1 धाव. या दरम्यानचा फटको तर सुंदर पपनाच्या बॅट मधून. बहुधा पंचाचा इशारा कॉमेंट बॉक्स जवळ षटकाराचो. या षटकारानिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 59 धावा धाव फलकावर. विजयाचं समीकरण 4 चेंडू आणि 5 धावा. आवश्यकता. या दरवाजाचा फटको तर सुंदर पपनाच्या बॅट मधून. पंचांचो इशारा कॉमेंट्री बॉक्स जवळ षटकाराचो आणि या षटकारानिशी
मॅन ऑफ द मॅचचं जर विचार करू गेलं तर मॅन ऑफ द मॅचचं मानकरी पप्पन देखील मॅन ऑफ द मॅच चषक वितरित केलं जाईल. मायक्रोफोनवर होतो बदल घेऊन जा आमचे साथी समालोचक सुमेध काळजेकर यांच्यासह. धन्यवाद.